मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। सप्टेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार याची सर्वात मोठी बातमी आपल्या चॅनलवर आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा निधी कधी मिळणार याबाबत बऱ्याच महिलांचे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट आले होत्या, तर आपण त्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे। याबाबत आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विस्ट पोस्ट करत तारीख सांगितली आहे। नेमकं तारीख काय आपण जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, म्हणजेच 1500 रुपये दिले जातात। हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत असतात। आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला होता, पण सप्टेंबर महिना संपला तरी अद्याप हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे सप्टेंबरचा निधी कधी मिळणार या प्रश्न सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी विचारला होता। याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे। नेमकं सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार बघू। दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे नेते तथा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी दिवाळी आधीच गुड न्यूज दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा निधी कधी मिळणार याबाबत आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विटर पोस्ट करत तारीख सांगितली आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आजपासून म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे असं देखील ते म्हणाले। आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटले बघू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस आजपासून म्हणजे 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न म्हणजेच आधार लिंक असलेल्या खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। तुमचं जर बँक अकाउंटला आधार लिंक असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे येऊन जातील। 2 महिन्यात KYC करा, अन्यथा तुमचा हप्तासुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे। ही वाटचाल अशीच खंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून आपण जी लाडकी बहिणीसाठी KYC करण्याची आपण वेबसाईट सांगितली आहे ती वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तुम्ही लगेच जाऊन चेक करून घ्या आणि तुमच्यासाठी KYC तुम्ही घरी बसल्या बसल्या मोबाईलवर किंवा संगणकावर करू शकता। त्या संकेतस्थळी KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींची KYC बाकी आहे त्यांनी कमेंट करून सांगा आणि लवकर जाऊन KYC करून घ्या। KYC प्रक्रिया कशी करायची आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं, तुम्ही मागील व्हिडिओ एकदा जाऊन चेक करून घ्या आणि KYC कशी करायची ते संपूर्ण डिटेल्समध्ये बघून घ्या। KYC कधी पूर्ण करावी आता जाणून घ्या। मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हटलं। सर्व लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं होतं। येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती। या योजनेतील 1500 रुपये यापुढेही मिळत राहावे असं वाटत असल्यास ही प्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितलं होतं। नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही त्यांनी कमेंट करून सांगा आणि KYC करायची असेल आपण मागील व्हिडिओमध्ये कशी KYC करायची त्याची संपूर्ण प्रोसेस सांगितली आहे। तुम्ही मागील व्हिडिओ जाऊन लगेच जाऊन बघा आणि KYC करून घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका। आपल्या चॅनलवर लेटेस्ट अपडेट येत असतात, त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।